तर आपण जाणार आहेत आता पेंच नॅशनल पार्क. नागपूरवरून किती किलोमीटर आहे ते? 40 60 ते 65 किलोमीटर आहे तिथे. आणि 6,000 रुपये तिकीट 4 जणांचं. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढची. 4चा किंवा 1चा तरी 6,000 तरी 6,000. आता आपण मस्त नाश्ता करू आणि आपण जाऊ नॅशनल पार्कला जाऊया. नाश्ता झाला तर मस्त पोहे होतं, काही भारी लागले. ए पोहे कसे होते रे? डबल घेतले याने 2 वेळा घेतले. हो तिकीट लागत. हेलो, हाँ बोलो. आपण पोहोचलेलो आता गेट जवळ. आता तिकीट दाखवूया त्यांना. ठीक आहे. ऑफिस अजून उघडलं नाही, 1:30 वाजता उघडेल. काय कळाले? चला तर आपण निघूया आता. नाही ते पण नाही घेतलं यार. पाणी ऑर्डर घेतली ना, घ्यायची आपल्याकडे आला होतो काय आला पाणी शेवटी आलो सबसे जल्दी पिकअप यही बना पूरे गाड़े. फर्स्ट टाइम बैठा हूँ मैं. किती 5 मिनिटं बाकी आहे ना. तर
याच्या आधी कुठलेही जंगल फिरले असेल ना आपण? हे आम्ही पंचाडमध्ये फिरलो रायगडला. अच्छा अच्छा. तू फिरलास आम्ही फिरलो का कुठे बोल तू नाही फिरलास ना. आपलं जंगल इथून सुरू झालेलं आहे. हा हा भारतामध्ये असे टायगर रिझर्व फॉरेस्ट 53 आहेत. त्यापैकी हा 25वा टायगर प्रोजेक्ट आहे. त्याचे एरिया 750 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आहे. त्यामध्ये 44 वाघ आहेत आणि बाकी 15 ते 20 हजारापर्यंत बाकी डिअर फॅमिलीमध्ये आहेत. स्पॉटेड डिअर, सांबर डिअर, बार्किंग डिअर, शिंगा डिअर. बार्किंग डिअर कमी दिसतात. तर जसे जसे प्राणी वगैरे दिसतील त्यांची माहिती देईल मी. तुमच्यासोबत मी बोलत असलो की इकडे लक्ष राहणार नाही. होऊ शकते इकडे टायगर सुटून जाईल. हां, तुम्ही लक्ष द्या आणि जे समोर आपल्याला दिसतील त्यांच्याबद्दल मी माहिती देणार आहे पूर्ण. आणि तुम्हाला दिसलं तर तुम्ही सांगा, आम्ही गाडी थांबतो. हो चालेल चालेल काय हरकत नाही. आता सीझन चालू आहे. उन्हाळ्यामध्ये खूप लांबपर्यंत आपल्याला पाहता येईल. या सीझनमध्ये गवत आणि पालाभाजीला असल्यामुळे काही समोर येत नाही. तो स्वतःला म्हणजे ह्युमन प्रेझेंट अवॉइडच करतो. ह्युमन प्रेझेंटला खूप हे करतो. थोडंसंही त्याला असं वाटलं की कोणी येत आहे किंवा काही आहे तर तो तिथेच बसून जातो. की जंगलात एकदम जंगलीमध्ये कामाला आतमध्ये क्वार्टर्स पण आहे का? क्वार्टर्स नाही आहे, पण प्रत्येक 4-5 किलोमीटर नंतर संरक्षण कुट्या बनलेल्या आहेत. 3-3, 4-4 लोक लागतात आणि ते आपला बीट असतो, बीट माहिती त्या बीटमध्ये ते वस्ती करतात. म्हणजे दिवसातून 10 किलोमीटर त्यांना GPS लावून फिरायचंच असतात. ते Compulsory. फिरतात आणि पेट्रोलिंग करतात. काही आंब्याचे वगैरे असं काही आढळलं की ते बिनतारी संदेश आहे त्यांच्याकडे, त्यांनी ते समोर फॉरवर्ड करतात. आज बकारीला सर्वात वेळाचा टायगर दिसलेला आहे. सनसेटला मी जात होतो आणि तिथे होते. आता तिथे दिसतील ते सांगता येणार नाही पक्का. वाघ असं जवळ येतो का? जवळ येतो आपल्या गाडीच्या इथं. असं जवळ बसलेलं असतं किंवा रस्त्याने चालतो. मग गाडीच्या इथं येत नाही ना? नाही गाडी आपल्याला काही त्रास देत नाही. आपण जोपर्यंत त्याला त्रास देत नाही तोपर्यंत. तो सकाळीच पाहिला. आज सफारी केली का? नाही नाही म्हणजे तो रस्त्यावर येता नाही. रस्ता क्रॉस करेल. त्या साईडला जे गेला ना तो मेल आहे, ही फेमेल आहे
आणि यांचे शिंग एंटलर असतात, दरवर्षी पडतात, पुन्हा नवीन येतात. ठीक आहे. डिअर प्रजातीमध्ये हा सांबर डिअर. अच्छा. आपल्याकडे जे जास्त प्रमाणात सांबर आणि स्पॉटेड डिअर आढळतात, त्यापैकी हा सांबर डिअर. हा डिअर फॅमिलीमध्ये खूप मोठा असतो. हा म्हणजे मला असं वाटतं की भारतामध्ये डिअर फॅमिलीमधला हा सर्वात मोठा प्राणी आहे. आणि जवळपास हे लंगूर जे असतात ना, हे काळे तोंडाचे माकडं यांच्यासोबत जास्त असतात. चला, वरचे फळं वगैरे खाली पाळत असतात, ते खात राहतात डिअर. आणि स्पॉटेड डिअर ते साबर डिअर हे काय असतं की रेग्युलर असतात, म्हणजे यांचे सिंग जे असतं बरी असतात, दरवर्षी पडतात, पुन्हा नवीन येतात. स्पॉटेड डिअर हा स्पॉटेड डेअर बघितले आम्ही सकाळी. ते खूप सुंदर असतात. तिकडे बाहेरच होती का? बाहेरच होती ती. गेले ना आपण तिकडे होते. जिथे डिअर सोलर पंप काय आहे की उन्हाळ्यामध्ये काय असतं, तुम्हाला पाणी निघत आहे ना, हा. म्हणजे सोलर पंप लावलेले. उन्हाळ्यामध्ये काय असतं, पूर्ण नाले वगैरे आटलेले असतात, त्यावेळेस हे खूप मदत होते या जंगलातल्या प्राण्यांना. हां, पाणी. पाणी, कारण की उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप आवश्यकता पडते. जंगलचं पूर्ण पाणी आटलेलं असतं, त्यावेळेस तिथे जवळच टायगर वगैरे. काले में ना जानवर जल्दी दिख जाते. नहीं, क्या होता है कि दुकानों में ये पत्तियाँ वगैरह भी जड़ जाती है ना, तो दूर तक जहाँ तक कि अगर कहीं गहरा छाव है वहाँ पे टाइगर बैठ जाता है, तो वो दिखाई भी जल्दी नहीं. और पानी उसकी कमजोरी है, पानी के लिए बाहर निकलता है. आप अगर बोलेंगे अभी ये सीजन में क्या होता है, उसके जंगलों में बहुत ज़्यादा पानी मिल रहा है, उतना उनको ये फर्क नहीं पड़ता. बाहर निकलना चाहिए. रोडों ऐसा पे भी जहाँ पानी रहा वहाँ आ जाते. टाइगर नहीं है ऐसी बात ही नहीं. टाइगर आपको दिखना ही नहीं चाहता, क्योंकि टाइगर वो ऐसा जानवर है कि ह्यूमन प्रेजेंट को अवॉइड ही करता है. वो अकेला रहना पसंद करता है. फिर अपना एक समय है, उसका समय और अपना समय एक मैच हो गया है, या फिर रोड के किनारे बैठा हुआ है या बाजू में बैठा हुआ है, आराम करता है, तो उसको दिखाई देता है. ये जो इनमें भी मेल जो होता है ना, उनको सींग होते हैं, और जो फीमेल होते हैं उनको सींग नहीं होते. फिर सांबर डियर इसमें कोई फर्क नहीं है, बट ये छोटा है और ये सुंदर दिखता है, वो बड़ा सही है. और इनमें जो एंटलर होते हैं, इनमें जो एंटलर हे सुद्धा आपल्याला सांगतात वाघाचं दिशा, वाघ कुठे आहे. हा तपासून याचं जे स्किल असतं एकदम मागं टाकतात. एक कधी असते खूप चांगलं पिकला जातो, मेडिसिन प्लांट आहे ते. भरपूर आहे. 15 ते 20 हजाराचं जेवढं आहे. आता ही वेळ जर थोडंसं आरामचं असतं ना, असल्या लिपोड वगैरे आहे का इथं? लिपोड. लिफ्ट आहे. तसं 750 स्क्वेअर किलोमीटरचं आहे. 750 म्हटल्यापेक्षा 777 एकरमध्ये आहे. स्क्वेअर किलोमीटरमध्ये आहे. त्यापैकी आपण 20% जंगल फिरतो, बाकीचा नॉन टुरिझम एरिया आहे. हे जाण्यास मनाई आहे. 20% जंगल वगैरे बसले. त्या 20% जंगलामध्ये जवळपास 50 ते 60 किलोमीटरचा राऊंड होतो आपला. अच्छा, म्हणजे खूप मोठं आहे मग. कधी कधी काय होतं, 20 किलोमीटरमध्येच टायगर दिसून जातो.
किंवा मोमेंट असला 20 किलोमीटर मध्येच तर आपल्याला एक तास तिथं थांबावं लागतं. भेटतच नाही. तर ते वेट करावं लागतं. देव भेटल्यासारखं आहे तो. चालायचं. चला. मगाशी सकाळी त्या साईडला साईडने आलेला होता तिकडे चांगला आहे. तिकडे जर तिथे बसून असले तसे 2 गाड्या गेल्या. हां हां त्याच्यावरूनही आपल्याला कळतं की वाघ कोणत्या साईडला गेला आहे, मेल आहे, फिमेल आहे. तिकडे तो राकीट टेल आहे तो बॅकटेल. रॅकेट टेल डोंगो. याला मराठीत भृंगराज म्हणतात. रॅकेट टेल डोंगो हा खूप साऱ्या पक्ष्यांच्या मिमिक्री करतो आणि आवाज काढतो. इथं पक्ष्यांचं खूप हे आहे. तिथे ब्लॅक हुडेड ओरियल पण आहे, 7 सिस्टर्स आहेत, काय ड्रोंगोज आहेत, पक्षी आहेत तिथे. एवढे चांगले पक्षी आहेत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा एक दूसरे के जोन में नहीं जाते कभी. चले भी गए तो अपने जोन में अलग अलग ग्रुप बना के ग्रुप अलग अलग ही नहीं है. सांबर ग्रुप अलग है, एक ग्रुप नहीं रहता ना. बहुत ही ज़्यादा था. बहुत ज़्यादा था. टेंपरेचर आहे ना. कोणता बदक आहेत ते. अरे तो सुतार बसलेला होता. कोटा है, पिटल है और फिल्टर्स भी है वहाँ. पावसाळ्यात बंद असं ना हो?
कुठे आहेत? काढण्याचे. कारण की इथे मधमाशांचे पोळे काल खूप आलो होते ना 32. ते सगळे खाल्लं त्यांनी काढून 5 घे तिकडून 32 अच्छा, घे. ये इससे भालू चढ़ जाता है ना, चढ़ जाता नाही झाली. फायनली वाघ दिसलेला आहे, तर आपण बघूया आपल्याला पाहायला भेटतो का. मागे घे, मागे थोडं. हो, हो. मागे. बस बस बस. हा? कुठल्या झाडाखाली? कुठं आहे एका झाडाखाली? दिसेल तिकडे. हा पळसाचं झाड आहे ना, तिथेच आहेत, बसले आहेत ते बघ. दोन्ही आहेत का? तिथे आहे दुर्बीनमध्ये. मागे जावं लागेल. इकडे का मात्र दिसते का? नाही ना? मीटिंग बऱ्याच बाकी. दिला नाही वाटतं. फिमेल आहे. हा मोर. एवढे मोर आहे. ये मोर आहे. रुका गेले अंदर. तिकडे पण आहे बघ. हा, इथे एक आहे. हे सगळे कटुंबर आहेत ना, हे फळं लागले आहेत. ये दर्जे काढायचे. हा लांडोर आहे ना. फिमेल आहे. ही फिमेल आहे. समोर मेल आहे. गायत्री नाही फोटो झाडांचं पाणी आहे. फिमेल. ते का त्यांना खाऊ टाकतात वरून. बेल- फळं. बेल आहे ना, बेल हा हा हा. त्याची फळं खाली टाकतात. तिकडे हरणे आहेत बघा. चालायचं. चला.
इथं शूटिंग वगैरे होत नाही का पिक्चरची कुठल्या आतमध्ये म्हणजे बाहेर वगैरे अलाव नाही करत. फोटोग्राफर भी आ रहे हैं, गाड़ी से नीचे उतरना नहीं, गाड़ी से जो फोटोग्राफी करना हे हरिण चालले बघा ना. हे काय हे बघा किती हरिण आहेत बघा. खूप सर आता घेऊन जा. हा कुठे मोर आहे. हां हां मोर बघा. हे बघा मोर. यांचे जे पिकं असतात ना, पावसाळ्यात जडतात. बघता तिकडे. वा आता बरोबर असं बरं वाटते ना. हां 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 रान कोंबडा ना. हा कोंबडा रेड जंगल फौल म्हणतात त्याला. हां जंगली मुर्गा. मुर्गा खाद्य बोलत काश्मीर. वा
कागदसाठी वापरले जातो. हां बाबा तिथून बाहेर जात आहे ना नाही नाही इथून काही कायच बाहेर जात नाही तिथेच बसतो ते इथे पडले इथेच. त्याला उदई वगैरे लागतो. उदई लागतं. उदई दुसऱ्याचं खाद्य आहे. हे सगळं इकोसिस्टम आहे. तर इथेच राहते हे सगळे इथे इथं पाणी जमजे लागतं एकदम मोमेंट पेच नदी आहे. तोडलाडवाची कोकणवाली पेच नदी. याच नदीच्या नावावरती पूर्ण जंगल पेंचचं नाव ठेवलेलं आहे. पेंच नदी. ही पेच नदी. ये बनने के पहले बहुत आते थे हम लोग बर्ड्स जो भी खाने के लिए कटे हुए रहते हैं वो आके ही निकलता है. छोटा जानवर होने की वजह से शिकार भी जल्दी होता है. जैसे कि तेंजिंग वगैरह जो है ना उनमें उनका शिकार करते हैं. सफारी झालेली आहे. खूप मजा आली. चला बाय.